लाडक्या बहिणींनाच योजनेचे पैसे मिळणार। अपात्र लाडक्या बहिणींवर शिवसेना मंत्री आमदारांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला। लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। लाभार्थी आहे ते ई-केवायसी पुढे वगळल्या जातील। ई-केवायसी साठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% पेक्षा जास्त लोकांनी ई-केवायसी केलेली आहे। आता जे लोक ई-केवायसी त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली, त्या मुदतीत त्यांनी ई-केवायसी केली नाही। म्हणून गरीब पात्र लाभार्थींना लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा। तरी चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा त्याच्यासाठी तर आम्ही 30 जून पर्यंत वेळ दिला प्रशासनाला। हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असत तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार। सबमिट केली नसेल तर निश्चितच त्यांना वंचित राहतील। परंतु येणारा जो काळ आहे, आपले मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार। आणि बघा त्या वयोगटातल्या पण महिला पण पुढे पुढे जातात ना, कारण 18 ते 60 मधली होती, आता 60च्या वर झालं तर ती या योजनेत बसणार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे काय होतं की विरोधकांनी त्यावेळेला माहिती आहे की कोर्टात सुद्धा गेले होते विरोधक, ही योजना बंद करा, परंतु तरी लाडक्या बहिणीने महाविकास आघाडीला बरोबर धडा शिकवला आणि महायुतीला निवडून आणलं। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। ताईंनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ताईंनो, तुम्ही बघितलं असेल की ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांनाही आता पैसे मिळणार, त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळणार। कारण की आता बच्चू कडू यांनी एल्गार समोर उभा मांडला आहे। सरकारला त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही या योजनेतून बाहेर काढला आहे त्यांनासुद्धा आता या योजनेचा लाभ द्या आणि त्यांना यांची केवायसी करून त्यांना पुन्हा जे काही लाभ येतो 1500 रुपयाचा तो सुरू करा, सुरळीत करा। आणि जर तुम्ही हे केलं नाही तर मग आम्ही मात्र एल्गार करू किंवा आंदोलन करू आणि आम्ही बांगड्या थोडी भरल्या आहेत, आम्हीसुद्धा लाडक्या बहिणींच्या सोबत आहोत आणि आम्हीसुद्धा आता रस्त्यावर उतरणार आहोत। सरकारला असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे, कारण की सरकारची चुकी आहे, सरकारच्या चुकीमुळे हे सर्व झालेलं आहे। तर ताईंनो, तुम्हाला माहीतच असेल की आपण वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आलेलो आहोत की ही जी काही चूक आहे, तुम्हाला जे काही अपात्र करण्यात आलेलं आहे, तुमची जी काही केवायसी बाकी राहिलेली आहे, ज्यांची केवायसी झालीच नाही आहे, ती सर्व या सरकारच्या चुकीमुळे झालेली आहे। ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत ते सुद्धा सरकारच्या चुकीमुळे झालेल्या आहेत, कारण की त्यांची केवायसी झाली नाही। त्या पात्र आहेत परंतु केवायसी न झाल्यामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत आणि ही जी काही चुकी आहे ही सर्वता सरकारचीच आहे, असं वारंवार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहोत। आणि त्याचमुळे या सरकारनं 2दा आपल्याला केवायसीची मुदतवाढ दिलेली आहे आणि आतासुद्धा जी काही विरोधी पार्टी नेते आहेत किंवा बच्चू कडूसुद्धा आहेत, यांनीसुद्धा एल्गार मांडला आहे आणि त्यांनीसुद्धा आता लाडक्या बहिणींची सोबत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारला ठामपणे सांगितलेलं आहे की तुमच्या चुकीमुळे या लाडक्या बहिणी बाद झाल्या आहेत, अपात्र झाल्या आहेत, त्यांची केवायसी झालेली नाही आहे। आता त्यांनी तारीखसुद्धा ठरवलेली आहे, 30 जूनच्या अगोदर सर्व अपात्र लाडक्या बहिणींची पुन्हा केवायसी व्हायला पाहिजे आणि त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। ज्या बहिणी खरंच पात्र आहेत परंतु त्यांची केवायसी झाली नाही आहे त्या सर्व बहिणींना अतिशय आनंदाची बातमी राहणार आहे। आता बच्चू कडू तुमच्या सोबत आहेत आणि आपण सांगितल्याप्रमाणे कुणीतरी हे प्रकरण केलं पाहिजे, उभं केलं पाहिजे, रस्त्यावर आपण आलो पाहिजे, तेव्हाच सरकारला कळणार आहे की खूप साऱ्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्या पात्र आहेत परंतु त्यांना केवायसी न झाल्यामुळे अपात्र झालेल्या आहेत। तर सरकारला सुद्धा हे माहीत आहे। सुमारे 81 लाख बहिणी या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये अशा बहिणी आहेत 60 लाख की ज्यांची पात्रता असूनही त्या या केवायसी न झाल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आलेल्या आहेत। तर या सर्व बहिणींना आनंदाची बातमी राहणार आहे, कारण की त्यांना पुन्हा आता एकदा संधी मिळणार आहे। सरकारनं सुद्धा याबद्दल सांगितलेलं आहे। तुम्हाला माहीत असेल की देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट स्वतः पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही सर्व बहिणींना केवायसीसाठी खूप 2-3 वेळा संधी दिलेली आहे। सुमारे 8-9 महिन्यांपासून ही केवायसीची प्रक्रिया सुरू आहे, परंतु सरकारला एक माझं सांगणं आहे की लाडक्या बहिणींना नेमकं केवायसी करायची कोणती हेच माहिती नव्हतं। बघा, तुम्हाला या अगोदर जेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा तुम्हाला केवायसी करायचं सांगितलं होतं, परंतु ती केवायसी बँकेची होती। तुम्ही समजून घ्या,
सुरुवातीला जी KYC तुम्ही केली होती ती फक्त बँकेची होती. बँकेत जाऊन तुमचं DBT ॲक्टिव्ह करणं होतं, आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक करणं होतं, मोबाईल नंबर लिंक करणं होतं. म्हणजेच की ही जी KYC होती ही बँकेपुरती मर्यादित होती आणि त्यानंतर जी KYC पूर्ण करायला सांगितली होती ती KYC मात्र ऑनलाईन पद्धतीने लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर करायची होती. ही आपल्याला एकदम ठामपणे असं माहीत नव्हतं सरकारकडून की आपल्याला ही KYC अशाच प्रकारे करावी लागणार आहे. आणि काही बहिणी ज्यामधल्या या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्या बहिणींना हे समजलंच नाही आणि त्यांनी हेच समजलं की आपण तर KYC केलेली आहे, कारण की या अगोदर बँकेची KYC सरकारनं करायला सांगितली होती आणि लाडक्या बहिणींनी तीच KYC समजून या KYCला त्यांनी केले नाही. आता यानंतर एक गोष्ट आणखीन घ्या की देवेंद्रजी फडणवीस आणि आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनीसुद्धा हे सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना जर त्या पात्र असतील आणि अपात्र झाल्या असतील तर त्यांना आम्ही पुन्हा संधी देऊ. त्यांना जी काही KYC करायची आहे त्यासाठी आम्ही मुदतवाढ देऊ. त्या मुदतवाढीमध्ये त्यांनी पुन्हा आपली KYC करायची आहे आणि त्यामध्ये आपले जे काही कागदपत्र किंवा अर्जामध्ये काही फरक असेल किंवा काही त्रुटी राहिली असेल ते पूर्ण करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपली ही KYCसुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या करून घ्यायची सांगितलेलं आहे. तर बघा, ही जी काही चूक होती, अपात्र एवढ्या बहिणी राहिल्या 60 लाख सुमारे, तर या बहिणी फक्त सरकारच्या चुकीमुळेच अपात्र झालेल्या आहेत. कारण की एकतर सरकारनं व्यवस्थितरित्या त्यांना जनजागृती जी काही होती ती केली नाही KYC बाबत आणि त्याचमुळे या लाडक्या बहिणी या KYCसाठी राहून गेलेल्या होत्या. त्याचबरोबर ज्यांना समजण्यात आलं की त्यांना समजलं आपल्याला ही काही जी KYC आहे नवीन ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन करायची आहे, तर त्यावेळेस खूप उशीर झाला होता. त्याचबरोबर त्यांनी करायचा प्रयत्नसुद्धा केला, परंतु टाईम आऊट व्हायचा. लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे ते लवकर खुलायचं नाही, त्याचबरोबर OTP लवकर यायचा नाही, त्याचबरोबर प्रश्न घुमून फिरून विचारण्यात आले होते. असे खूप सारे अडचणी जे होत्या लाडक्या बहिणींना आल्या ते फक्त सरकारच्या चुकीमुळे आल्या होत्या. आणि म्हणून मी आपल्या प्रत्येक व्हिडिओत सांगितलं ताईंनो की तुमची चुकी नाही आहे, सरकारची चुकी आहे आणि म्हणून सरकारला पुन्हा तुम्हाला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. आता यावेळेससुद्धा तुम्हाला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. आता तुमच्या पाठीशी बच्चूभाऊ कडूसुद्धा आहेत, विरोधी पक्ष नेतेसुद्धा आहेत आणि म्हणून तुमची KYC पुन्हा सुरू होणार आहे. आपण 11 जून तारीख दिली, म्हणजे या 2-3 दिवसातच हे जी काही KYC जी प्रक्रिया आहे ही चालू होणार असं सांगितलेलं आहे. कारण की अंदाज असा आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुद्धा असं कळण्यात आलं होतं की 11 तारखेपासून KYC सुरू करण्यात येणार आहे, परंतु आता सरकार कधी चालू करणार हे आता पक्क माहीत नाही. आता जशी आपल्याजवळ ही बातमी येणार की या तारखेपासून सुरुवात होणार तसंच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जून महिन्यातच, या महिन्यातच तुमची KYC प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. कारण की बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा सरकारला स्पष्ट इशारा दिलेला आहे की 30 जून अगोदर या KYCला सुरुवात करा, नंतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, आंदोलन करणार आहोत, सर्व लाडक्या बहिणींच्या सोबत आम्ही आहोत. तर लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, तुमची KYC पुन्हा होणार आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आणि मिळणारच आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.